उजेर प्लीज कम ऑन द स्टेज. सर एक अष्टपैलू खेळाडू बॅक टू बॅक इथे 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे उजेरला मिळाला आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं इंटरव्ह्यूमध्ये की ही ट्रॉफी मी घेऊन जाईल. बस एक कदम और दूर उजेर इस ट्रॉफी से अब दूर हो. फायनलमध्ये प्रवेश करणारी ही पहिली टीम इरा 11. चांगला बॉल स्लॉटमध्ये होता, बी शेपमध्ये खेळलाय, फिल्डर करणार नाही चुकी, विकेटचं होते पतंग गॉन. राजू पवार आमामध्ये ते उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते उजेरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय. या राजूदादा पवार आणि कॅप्टन स्लॉक इथे इरा 11चे आहे. कॅप्टन्सने खेळले कम्मालीची ते धम्माकेदार पारी. सुफियान लवकर आउट झाला पण तदनंतर स्वतःला ते सावरले हुजेरनी. कॅमेरामॅन विनंती असेल की स्टेज जवळ इथे कॅमेरा फोकस करायचे. हुजेर आणि हुजेरच्या ह्या कम्बालीने आपल्या टीमला फायनलमध्ये तिकीट मिळवून दिले. फायनलमध्ये प्रवेश करणारी पहिली टीम इरा 11. वेल प्लेड हुजेर आणि शुभेच्छा असतील तुम्हाला फायनलसाठी. वेल प्लेड. चला नवीन फलंदाज येते वसीम. चला सोळा ते प्रमोट केले. 1 डाऊन. हो चांगला बॉल आणि चांगला कट केल्या पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पान लावतोय. एक धाव इकडे आली आहे. ब्रिजेश होता तिकडे. आजचा दिवस आपण पाहिले ते ब्रिजेशने गाजवलाय. या प्रतियोगितेमध्ये एक विक्रम त्याच्या नावावरती राहिला. 6 बॉलमध्ये 6 षटकार. प्रमुख पाहुणे देखील आले, त्याचं कौतुक केलं आणि नक्कीच सर्वांनी कौतुक केले. ते 6 षटकार अप्रतिम अशा जीवनातली एक कमालीची खेळी त्याने आपल्या आयुष्यातली खेळली आहे या गोरेगाव प्रीमियर लीगमध्ये सीझन 2 मध्ये. अजून एक चांगला बॉल इकडे कॅरी केला विकेट किपरने. अपील करता येते पण अपील इथे फेटाळली इथे पंचांनी. मला असं वाटतं विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण नझीरला पाहतोय की काय. रासिंग यांची नझीर ना रासिंग यांची कमालीची इथे गोलंदाजी. चांगली हाईट, चांगला रिलीज पॉईंट, चांगली बॉलिंग ॲक्शन. एक अष्टपैलू खेळाडू रासिंगला पाहण्यात येते. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. हो नझीर एक चूस तैनात विकेट किपर. आपण पाहिलं बॉल तसा पकडलाय आणि त्वरेने ते रनआउट करण्यासाठी लेग बायचा असे पंचांचा निर्णय येतोय. दोन धाव पलकावरती आपण पाहतो. एक गडी बाद. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. एक लेफ्टी गोलंदाज आपण रासिंग याला पाहतोय. शेवटचा बॉल ह्या ओव्हरमधला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं रासिंगने 2 धावा दिल्यात. हो हो चांगला बॉल, यॉर्कर बॉल इकडे ड्राईव्ह केलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 3. एक गडीच्या बदल्यात. प्रशांत अदबादे साहेब देखील या प्रतियोगितेमध्ये आपला सुंदर आवाज, आपला एक्सपिरियन्स देत असताना बरंच काय त्यांच्याकडून शिकायला मिळालं. त्यांचा गोड आवाज ह्या प्रतियोगितेला लागलाय. बराच लांबचा प्रवास करून ह्या प्रतियोगितेमध्ये इथे समालोचनासाठी ते आलेत. तसे कपूर साहेब देखील इंग्रजीमध्ये आम्हाला समालोचनाचा आनंद दिलाय. नवीन गोलंदाज येतोय शिवम. प्रोलिंगची सर्व टीम इकडे चांगलं काम करत असतं. आमचे स्कोरर विशाल, आमचे स्कोरर गुणलेखक आम्हाला अपडेट देत असताना प्रत्येक बॉलची. चांगला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वेग भन्नाट होता, लाईन चांगली होती आणि बॉल गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. शिवमची कम्मालीची ती गोलंदाजी. पेस चांगला आहे या टीममध्ये. बॉलर चांगले आहेत, फलंदाज चांगले आहेत. या टीममध्ये आपण पाहिलं तर ब्रिजेशने खूप कमाल केला या आजच्या दिवसामध्ये ह्या प्रतियोगितेमध्ये. सीझन 1 मध्ये तो कारनामा झाला नाही पण सीझन 2 मध्ये भरपूर असे रेकॉर्ड आलेत.
अजून एकदा बाहेरचा बॉल वेग बंडाट होता. अपील करतात, मांग करतात वाईटची वसीम. पण काय होणार नाहीये परिणाम. बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 बॉल इकडे निर्धाव टाकण्यात आलेले शिवबच्या माध्यमातून. क्लासिक गोलंदाजी इथे बडावी लागेल. तिसरा बॉल आहे देखील लोअर फुलटा सोला. सरळ दिशेने खेळाडू येतोय. फेकी करेल तोपर्यंत एकच धाव इथे घेतलेली आहे. थोडंसं शांत क्रिकेट इथे वाटतंय फलंदाजीच्या टीमकडनं. मुंबई बॉईज हा संघ गोलंदाजी अप्रतिम करत आहेत. अजून एक चांगला बॉल हवेमध्ये आहे. चेंडू बराच काळ उंचीवरती येते. ते कॉल केला राज सिंग याने आणि कॉल अप्रतिम होता. कॉलिंग खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि तीच कॉलिंग इकडे राजने दिली. 4 खेळाडू होते, 2 खेळाडू तो तिथे पळाले होते, पण राज सिंग होता तिकडे. थांबवलं इकडे की माझी कॅच आहे आणि त्याने अप्रतिम असा झेल पकडलाय. चांगली कॅच इकडे राज सिंग याची. नवीन बॅटर येतोय ह्या GPL मधला सर्वात महागडा खेळाडू. 41 लाख पॉइंट मध्ये विकणारा अक्षय. अर्जुन उंची भरपूर होती पण एलिव्हेशन मिळालं नाही आणि चांगला सुंदर झेल आणि गडी प्राप्त करून दिलाय इकडे शिवमने. इरा 11 हा पहिला संघ जो फायनल मध्ये दाखल झालाय. त्या मॅच मध्ये एक चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स हुसेरने केलं. कॅप्टन आहे इरा 11चे आणि कॅप्टन्स इनिंग त्यांनी दाखवली ह्या प्रतियोगितेमध्ये. ते अतिशय चांगलं प्रभावित केले. गोलंदाजी असो या फलंदाजी असो आणि प्रोफेशनल क्रिकेटमध्ये त्याला उत्कृष्ट असा बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला बॉल बॅटचा लिडिंग एज. विकेट किपर फर्स्ट स्लिपच्या बाजूने 1 धावांसाठी जातोय. बॉल द्या. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता तिकडे. बॅटचा कडा घेऊन 1 धावांसाठी फर्स्ट स्लिपच्या बाजूने चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. कमाल केलेली इथे गोलंदाजाने. चला जो निर्णय घेतला होता मुंबई बॉईज याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा, कुठे ना कुठेतरी तो निर्णय आता तरी चांगला ठरतोय. कारण कमालीची गोलंदाजी करत आहेत त्यांचे गोलंदाज. अजून एक चांगला बॉल, तेज तर्रार बॉल घुटलेत वरती टाकलाय. पडल्याच्या नंतर बाउन्स मिळाला इकडे शिवमला. काहीच उत्तर नव्हतं ते अक्षयकडे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, तो फुटवर काही दिसलेलं नाहीये. आणि बघता बघता इथे आपण पाहिलं तर 2 षटक संपलेत. चला 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 5 धावा झाल्या धाव फलकावरती. आता गोलंदाजी एंडवर येतोय अंशू. राकेश सर 2 षटक संपलेत आणि 5 धावा झाल्या. सेमी फायनलचा हा सामना आहे. कमाल क्लास गोलंदाजी. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. यासाठी निवडले की आमच्यामध्ये ती क्वालिटी आहे आणि आमच्याकडे ते बॉलर आहेत. ते साबित केले. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये 5 धावा आल्यात. एक इकॉनॉमिकल कंजूसभरी गोलंदाजी म्हणावी लागेल. त्याचा पुरेपूर फायदा मिळतोय. अंशूचा पहिला बॉल इथं कमी गतीने टाकलेला खेळाडू आहे. हातात चेंडू निसटलाय. या प्रतियोगितेमध्ये आपण पाहिले तर कॅचेस भरपूर सुटलेले आहेत. शिवाने तो झेल सुटलाय तरी सराहना करत आहेत टीमचे ऑनर चेतनबाई. बाउंड्रीच्या बाहेर आपण पाहतोय प्रोत्साहन देत असताना आपल्या सर्व खेळाडूंना. 6 धावा झाल्या धाव फलकावरती. टप्प्याचा बॉल बॅटचा कडा लागलाय पण विकेट किपर नझीर आहे तिकडं चुस्त तैनात.
एकही दाब इथे आलेली नाहीये. व्हेरिएशन करतोय, बोट फिरवतोय, वेग आहे, कमी गतीचे चेंडू टाकतोय. चांगली इथे गोलंदाजी म्हणावी लागेल. स्लॉटमध्ये देत नाहीये. अखूट टप्प्याचे बॉल, फुलर लेनचे बॉल, गुड लेनचे बॉल आपल्याला पाहण्यात मिळतात. मॅच बॉल आलेले आहेत, मॅच बॉल घ्यायची आहे. तिसरं षटक चालू आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा. चला टीमचे जिथे ओनर आहेत तर प्लीज विनंती असेल की मैदानाच्या बाहेर आपल्याला जायचंय. आपण ओनर आहेत, लाईव्ह मॅच चालू आहे, तर आपण 5 रनांची पेनल्टी आपल्याला दिली जाईल. हा शेवटचा कॉल असेल, शेवट आणि अंतिम कॉल आपल्यासाठी असेल. भाई पर्दे के आगे जो भी बैठे हो पर्दे के पीछे चले जाए. अंदर अंदर जो 2 लोग हैं वो भी चले जाए. ये लाइव मैच है, आप थोड़ा सा बाहर जाके देखना है. विकेट कीपरच्या बाजूला मागे कोणीच बसू नका. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चांगला बॉल, मनगटाचा वापर, बॉल हवेमध्ये आहे. राज सिंग आहे, उडी मारेल, खाली राहील, पण हातातनं झेल सोडणार नाहीये. गॉन कॅच प्रॅक्टिस. अजून एक विकेट. चला नवीन श्री. चला या प्रतियोगितेमधले अतिशय महागडा खेळाडू 41 लाख पॉईंटने विकत घेतलेला अक्षय थोडंसं शांत राहिलं आहे. प्रतियोगितेमध्ये काय करू शकला नाहीये. श्री येतोय त्याची जागा घ्यायला. अंशुची कम्मालीची गोलंदाजी. चेतन बैला आपण पडले बाउंड्री लाईन कडून प्रोत्साहन देत असताना आपल्या सर्व खेळाडूंना दुहेरी अक्षरामध्ये देखील अजूनपर्यंत धावसंख्या तर आलेली नाहीये. अको टप्प्याचा बॉल, हाही देखील चेंडू हवेमध्ये आहे. कॅच होईल का? ब्रिजेश आहे खाली. आज तर ब्रिजेश चुकी करणार नाहीये सर. फलंदाजी असो, फिल्डिंग असो, बॉल तिकडे गेलाय. ब्रिजेशने कमाल केलं ह्या प्रतियोगितेमध्ये. आजचा दिवस म्हणावे लागेल तर ब्रिजेशचाच आहे. सात धावावरती. अजूनही धाव संख्येला पाहिलं तर आमच्या स्कोररला काही टेन्शन नाही आता. फक्त 7 धावा झाल्यास धाव फलकावरती. चला श्री आला आणि श्री पहिल्याच बॉलमध्ये गोल्डन डकचा शिकार ठरलाय. विकास येतोय नवीन फलंदाज. चला एक पार्टनरशिप करावे लागेल आपल्याला. 5 षटकाचे सामने आहेत. तिसरे षटक देखील चालू आहे. शेवटच्या 12 बॉलमध्ये देखील आपल्याला 20-30 धाबा बनवला तर एक सन्मानजनक स्कोर आपण पाहू. विकासाला नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवर आपण वसीमला पाहतोय. आणि आता नवीन फलंदाज येतोय आत्ताच बॅटिंग ऑर्डरसाठी, तो म्हणजे विकास. टुटुगो इकडे हो कट करण्याचा प्रयत्न. आता बाउन्स मिळाला इकडे अंशुला.
कमालीची ते गोलंदाजी, प्रत्येकी सर्व गोलंदाजांनी ते प्रभावित केलंय मुंबई बॉयजच्या. बाउन्स मिळतोय, चांगली स्विंग मिळते, चांगला बॉल वळतोय. अप्रतिम, अतिशय सुंदर आणि स्वच्छ ग्राउंड प्रबोधन मैदान. हिस्ट्री आहे, भरपूर क्रिकेटर या मैदानात त्या दिलेले आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे. पुन्हा एकदा ब्रिजेश आहे, त्याच्या हातामध्ये बॉल गेलाय, दुसरा कॅच पकडलाय आणि अजून एक गडी बाद झालाय. तू चल मे आया, हे सिच्युएशन, ही परिस्थिती आता पॉवर ऑफ लेव्ही कन्स्ट्रक्शनची एकही फलंदाज इथे थांबत नाहीये. पॅव्हिलियन मध्ये दगडमध्ये जाण्याची जास्तच तरी गाय करत आहेत. आता नवीन बॅटर येतो, रेडी आहे प्रिन्स. 7 धावा झाल्यात माझ्या मंडळानुसार. आमचे स्कोरर सांगत असताना 3 षटक संपलेत आणि 2च्या सरासरीने ते धावसंख्या बनवताना आणि अंशूच्या जागेवरती एक इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आलेला कृष्णा. गोलंदाजाचं नाव आहे विकास आणि मुंबई बॉईज करते या प्रतियोगितेमध्ये अतिशय झकास. अकोटप्प्याचा बॉल पडल्याच्या नंतर इथे पाव्या पंचांचा निर्णय आलेला आहे. नो बॉल, इथे पंचाचा निर्णय आलाय. ओव्हर स्टेपिंग, नो बॉल. विपुल पांडुलकरजी आंबे पण पाहतोय. ट्रोलिंगचे सर्व जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करणं विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवीन नोटिफिकेशन मिळतील. सांजा क्रिकेट इंटरनॅशनल ग्राउंडमध्ये देखील भारत पाकिस्तानचा सामना प्रोलिंगच्या माध्यमातून करण्यात आला होता. चला, फ्री हिटची संधी. आणि फ्री हिटवरती देखील पाव्या पंचाचा निर्णय काय येतोय. यस, वाईट बॉल. अजून एकदा संधी असेल, संधी गेलेली नाहीये. नो आणि वाईटने ते सुरुवात केलेली आहे. एक्स्ट्रासमध्ये ते धावसंख्या येत असताना टीमची धावसंख्या 8. जर्सी नंबर ऑफ रवींद्र जडेजा. फुल टॉस बॉल होता, लोअर फुल टॉस बॉल होता, मांडण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. बाल बचे या पर विकास. हेच आहे की विकेट जात आहे एका ठिकाणी, तेच प्रेशर आहे आपल्यावरती. वसीम भाई प्रयत्न करतोय, पण एकटेच नॉन स्ट्रायकरला पाहत आहेत की विकेट येत आहेत, जात आहेत, येत आहेत. अजून एकदा कमी गतीने टाकलेला बॉल, यंदा संपर्क झालाय. बॉल जाईल का सीमारेषा बाहेर, होईल का सिक्सर? पंचाचा निर्णय येतोय, सीमारेषा बाहेर. 6. फ्री हिट वरती रुपेश तो षटकार आलेला नाही, पण फ्री हिट नव्हता, पण बॉलला पाहिलं की बॉलने थोडं कट केले, वळण घेतले, तयार होते ते वसीम आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवले. 6. चला जाऊया मॅचच्या दिशेने. टीमची धावसंख्येचा विचार केला तर या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या, 14 धावा झाल्या धाव फलकावरती. वसीमच्या बॅटमधनं एक षटकार तर आलाय. विकासला थोडीशी राज विनंती असेल की या फास्ट क्रिकेट खेळायचे. राज सिंग, या चर्चा संपणार नाही, पण दिवस संपायला वेळ लागणार नाही. बघता बघता कधी सावली येईल माहिती पडणार नाही.
चर्चा कधी आयुष्यामध्ये खतम होत नाहीये. 14 धावा झाल्या धाव फलकावरती. यंगस्टर आहेत विकास या मोठ्या प्रतियोगितेमध्ये कामगिरी करत असताना थोडीशा चुका होतात, पण त्या चुका सुधारण्यासाठी प्रोफेशनल प्लेयर अनुभवी प्लेयर आपला अनुभव शेअर करत असताना विकासला चांगला बॉल कमी गतीने टाकलेला बॉल त्या दिशेने लेगच्या दिशेने. हे काय घडतंय, बॉल लागलाय हाताला, साठून बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का? पंचाचा निर्णय आतापर्यंत आलेला नाहीये आणि धावा येतील 2. यस, चांगला निर्णय म्हणावे लागेल. त्या ठिकाणी 2 धावा घोषित आहेत. व्हेरिएशन केलं होतं पण मन बनवलं होतं वसीमने त्या साईडला, पण थोडीशी कमी गतीने टाकलेला बॉल, त्यामुळे संपर्क थोडा चांगला झालेला नाहीये. साईड थोडी चेंज केली. राईट ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगला बॉल, आता मात्र चांगला बॉल आहे. बॅट चालली डिंगेज, बॅटचा कडा गॉन. अजून तर विकेटचं पण वसीम बॅक टू द डग आउट. षटकार आलाय पण त्यानंतर एक बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट. कमालीची ते गोलंदाजी केलेली मुंबई बॉयजचा. रुपेश, मला सांगायचं की विकेट किती गेलेत? 6 गडी बाद झालेत या टीमचे. 6 गडी बाद. अप्रतिम गोलंदाजी. टीमची धावसंख्या झाली 16, गडी बाद झाले 6. चला दुसरा बॅट्समन लवकरच आपल्याला रेडी राहायचंय. जास्त उशीर लावायचा नाही. जसं फलंदाज आउट होईल तसं दुसरा रेडी आपल्याला रेडी राहायचंय. नावेद 16 धावावरती 6 गडी बाद झाले. तर नवीन फलंदाज देतोय नावेद. सोळा धावावरती 6 गडी बाद झाले. पुन्हा एकदा वेलकम बॅक आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत गोरेगाव प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. गोरेगाव स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन आयोजित 2 टू गो. 4 बॉल झालेत. चांगला बॉल स्लॉट मध्ये होता, खेळलाय तिकडे सरळ दिशेने आणि शिवा करणार नाहीये चुकी. अजून एक विकेट. विकेट नंबर 7. 16 धावावरती नावेद आलेत आणि नावेद ही पुन्हा एकदा अजून एक गडी बाद डगडच्या दिशेने. संचित 7 गडी तर बाद झालेत. याच्यानंतर अजून एक ओव्हर शेष राहील. 4थं षटक आहे. 16 धावावरती 7 गडी बाद. सर्व खेळाडूंना इथे बॅटिंग मिळतीये. सर्व खेळाडूंना 7 गडी बाद झालेत. पॉवर ऑफ लवी कन्स्ट्रक्शनच्या ह्या टीमचे 7 गडी बाद झालेत. कमालीचा परफॉर्मन्स म्हणावा लागेल मुंबई बॉयज या संघाचं. या प्रतियोगितेमध्ये कमालीची परफॉर्मन्स केले मुंबई बॉयज. खास करून आपण पाहिले तर आजचा दिवस जो गाजवलाय ना तो म्हणजे ब्रिजेशने गाजवलाय. अजून एक चांगला स्ट्रोक इनसाइड आउट. ओव्हर कव्हर मध्ये कॅच 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 प्रॅक्टिस करत आहेत. आणि या प्रतियोगितेमध्ये पहिली हॅट्रिक जे नावावरती विकासच्या नावावरती येते, पहिली हॅट्रिक. चेतन भाई ने आज पता नहीं क्या खिलाया है सभी खिलाड़ियों को. 6 गेंदों में 6 सिक्स, 3 गेंदों में 3 विकेट. ब्रिलियंट बॉलिंग, ब्रिलियंट बैटिंग.
अजून एक गडी बाद. 8 गडी बाद झालेत. प्रशांत. चला शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येईन राज सिंग. गोरेगाव आणि प्रेमनगरचा राहणारा रहिवाशी राज सिंग. शेवटचं षटक. हो बंडा आठवेग जाग्यावरूनच फक्त पाहत राहिलाय संचित. बघता बघता बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. कमाल पेस, लाजवाब ऍक्शन, सुंदर गोलंदाजी, चांगलं परफॉर्मन्स राहिलेलं आहे मुंबई बॉईजचं या प्रतियोगितेमध्ये. बॉलिंग असू दे या बॅटिंग असू दे, तशाच प्रकारची एक वेगळा स्ट्रोक इथे पाहिलाय. फक्त दिशा दिली, एक धाव इकडे आली, दुसऱ्या धावासाठी गेलेत का, पण एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 17 धावा झाल्या, धाव फलकावरती खतरा तर झालाय. 17 लॉस ऑफ 8 विकेट. ऑल आउट होईल का? ऑल आउट होणारी पहिली टीम असेल जर का 10 गडी बाद होतील. पॉवर ऑफ लवी कन्स्ट्रक्शन चमचमणारी ही ट्रॉफी आपण पाहतोय सीझन 2 ची. चांगला बॉल यॉर्कर आणि आपल्याच बॉलर मध्ये बॉल बेकाने आलाय. संचित निघाले होते आणि धावचीत झालाय फलंदाज. विकेट नंबर 9. चला 9 गडी बाद आणि शेवटचा गडी जातोय मैदानावरती. राजूभाई शेवटचा ने अंतिम विकेट आणि शेवटचं षटक चाललंय. 9 गडी बाद झाले तर रुपेश. हो फटका तर चांगला आहे. बॉल जाईल का सीमारेषा बाहेर. आते आते यहाँ पर देर हो गई, पण हे निर्णायक षटकार होईल. राजलाही देखील माहिती नव्हतं की हा षटकार जाईल. सुंदर फटका सजवलाय आणि 6 धावा झाल्यात. 6च्या मदतीने टीमची धावसंख्याचा वाढ होत असताना 23 रन्स. कमी गतीने टाकला आणि याही बॉलवरती बैठक. खूपसूरत स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 बॉलमध्ये 2 सिक्स. गेल्या बॉलवरती पेस होता, या बॉलवरती कमी गतीने फुलटॉस बॉल आणि मनगड्याचा वापर केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रिन्सच्या बॅटमधनं आलाय दुसरा षटकार. 29 धावा धाव फलकावरती. हो चांगला बॉल, जशा तसं उत्तर. 2 षटकाराच्या नंतर यॉर्कर टाकलाय. रनआउटची देखील संधी होईल का, पण नाहीये. एकच धाव आली आहे इथे शेवटच्या बॉलवरती. 5 षटकाचा सामना संपला. इकडे 30 धावा बनवल्यात आणि 31 धावाचं आव्हान लक्ष ठेवण्यात आले मुंबई बॉयज या टीमच्या समोर.
शुक्रिया अनिल। सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। गोरेगांव प्रीमियर लीग 2025 आप देख रहे हैं और 31 रनों का टारगेट है इस मुकाबले में। सेमीफाइनल का ये दूसरा मुकाबला। प्रियम प्रियम पांडे इम्पैक्ट इम्पैक्ट खिलाड़ी किसकी जगह पर? नावेद को रिप्लेस किया। 31 रनों का लक्ष्य है इस मुकाबले में और मुंबई बॉयज की टीम ने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया। आज बल्लेबाजों ने हाराखीरी की है, अच्छा प्रदर्शन नहीं रहा है। बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। ब्रिजेश जिन्होंने बहुत ही शानदार बल्लेबाजी की, 6 छक्के जड़ने का कारनामा किया इस प्रतियोगिता में। रिकॉर्ड होगा प्रबोधन के इस खूबसूरत ग्राउंड पर। इस ओवर की पहली गेंद राउंड विकेट ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। फ्रंट फुट पर कवर क्षेत्र में ड्राइव किया ब्रिजेश ने। ब्रिजेश ऑन मार्क, स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के। मोनियो मेनल जो सीनियर खिलाड़ी है इस वक्त आज कॉम्बॉस में पहुंच चुके हैं। सर आपका स्वागत है, वेलकम। चिराग और ब्रिजेश प्रारंभिक बल्लेबाज। गेंदबाजी का मार्गदर्शन सुबह संजीत। कल संजीत ने बहुत ही शानदार गेंदबाजी की थी। इस ओवर की अगली गेंद संजीत रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया पॉइंट पर। 1 रन लेने का मौका बल्लेबाज चिराग के लिए। स्कोर 2 रन। 30 गेंदों में 31 रन बनाने हैं तो बल्लेबाज के दिमाग में ये है कि ज्यादा जोखिम भरे स्ट्रोक ना खेले और इस वक्त विकेट की तलाश में है गेंदबाज संचित। अगर ये मुकाबला आपको जीतना है तो वह विकेट ही आपको बचा सकते, ऑल आउट करना होगा। संचित गेंदबाजी कर रहे सामने ब्रिजेश, बहुत ही आक्रामक बल्लेबाजी करते बल्लेबाज ब्रिजेश। अलॉन्ग द कारपेट गेंद को खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात। जल्दी पोजीशन में आते हैं और गेंद को रीड करते, शरीर का संतुलन बहुत होता है, अच्छा होता है ब्रिजेश का। स्कोर कुल मिलाकर 3 रन। ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल जारी है। संचित गेंदबाजी कर रहे हैं। काफी सारे दर्शक प्रो लिंक पर यह टूर्नामेंट देख रहे हैं। लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन। चिराग ऑन स्ट्राइक, बल्लेबाज ब्रिजेश 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। आगे आकर गेंद को खेलना चाह रहे थे कवर की तरफ, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है। पॉइंट क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। पॉइंट पर गेंद फील्ड हो रही है, 1 रन लेने का मौका। स्कोर पहुंच चुका है 4 पर। 5 ओवर का मुकाबला, 30 गेंदों में 31 रन बनाने हैं मुंबई बॉयज को ये मुकाबला जीतने के लिए। संचित अपनी बॉलिंग पर तैयार। इन फॉर्म पैटर्न, ब्रिजेश ऑन स्ट्राइक। पहले मैच में 16 गेंदों में 44 रन। टॉस गेंद लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है, इस बार बढ़िया तरीके से गोता लगा, 1 रन मुकम्मल किया। दूसरे के लिए वापस आ रहे, गेंद को अभी भी ढूंढ रहे हैं। 2 रन मुकम्मल दोनों बल्लेबाजों द्वारा। तकनीक बहुत शानदार है। वसीम है विकेट के पीछे, वो भी बिल्कुल चर्चा में है। स्कोर 6 रन। पहले ओवर का खेल जारी है। ब्रिजेश गेंदबाजी का, ब्रिजेश के लिए गेंदबाजी कर रहे गेंदबाज संचित। स्कोर 6 रन।
कड़क। व्हाट अ शॉट बाय ब्रिजेश, बहुत ही शानदार स्ट्रोक था, कमाल का स्ट्रोक खेल दिया बल्ले के बीचों बीच और बेहतरीन टाइमिंग। वी में खेलते बल्लेबाजी बहुत लाजवाब कर रहे हैं। स्कोर कुल मिलाकर 12 रन, 12 ऑन द बोर्ड। ब्रिजेश आज क्या खाकर आया कुछ समझ में नहीं आ रहा है। चौकों की बरसात की एक ओवर में, और वो भी धोनी के खिलाफ। सुबह का नाश्ता क्या हुआ था वो देखना बहुत जरूरी। कुछ खाया नहीं है इसलिए ज्यादा भूख लगी है, रनों की भूख लगी है ब्रिजेश को। क्या बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 12 रन। नूर भाई थोड़ा पीछे आइए, नूर भाई थोड़ा पीछे आइए। स्कोर कुल मिलाकर 12 रन। चेतन भाई थोड़ा सा पीछे आइए प्लीज। गेंदबाजी करें गेंदबाज आप प्रदीप नहीं पांडे। प्रणय ने कल बहुत बढ़िया गेंदबाजी, तेज तर्रार गेंदबाजी की थी। बल्लेबाज स्ट्राइक रन पर चिराग। स्कोर कुल मिलाकर 12 रन। दूसरे ओवर का खेल है। ऑन सेट पर स्क्वायर लेग, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, एक लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है। ऑफ सेट पर पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर। स्कोर 12 रन। सेंसिबल बल्लेबाजी, ज्यादा मौका ब्रिजेश को दे रहे। एक रन मुकम्मल किया, सिंगल के ऊपर निर्भर, संतुष्ट दोनों बल्लेबाज। स्कोर 13 रन, 13 ऑन द बोर्ड। 31 रनों का टारगेट है। जो शॉट खेला था इससे पहले फ्रंट फुट पर बल्लेबाज ने, ब्रिजेश ने, बुरिर के सिर के ऊपर से तीर से समान था। क्या एक बार फिर स्ट्रोक था ये। प्रणय पांडे के ऊपर निगाह रहेगी, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और शानदार गेंदबाजी कल की थी। आज यहाँ से एक बार फिर विकेट लेना बहुत जरूरी है। सामने ब्रिजेश है जो बहुत खतरनाक लग रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर रक्षात्मक तरीके से खेलना चाहते थे बीट में बल्लेबाज। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर 13 रन, 31 रनों का टारगेट। पांडे साहब गेंदबाजी कर रहे इस वक्त और ब्रिजेश ने इस पारी में एक छक्का, 2 सिंगल, 1 डबल। अभी तक बहुत बढ़िया बल्लेबाजी की है। तारीफ बिल्कुल हो रही है इनकी, सराहनीय भी हो रहे जिस तरह से वो छक्के जड़े थे। पांडे साहब की एक गेंद जो बिल्कुल आशंका पैदा करती हुई बल्लेबाज के मन में। विकेट प्राप्त करना है तो बिल्कुल वो काम करना होगा आपको। फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक है, कमर पर खिलाड़ी, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लेने के बाद 4 रन। मन मचल के हो गया मोर, दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर और ये लगा शानदार 4। ब्रिजेश, ब्रिजेश की पारी का पहला चौका। स्कोर 17, स्कोर 17। बेहतरीन बल्लेबाजी, और जब आपके पास बैंक बैलेंस ज्यादा नहीं है तो एक बार फिर वो दिक्कतें जरूर आती है। कप्तान अपने गेंदबाज के साथ चर्चा कर रहे हैं। पांडे साहब गति के ऊपर निर्भर हैं, गति के ऊपर सवार होकर विकेट प्राप्त करने की कोशिश, और बेसिक पर निर्भर है बल्लेबाज ब्रिजेश। बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 17, 17 ऑन द बोर्ड। ऑनसर पर खेल दिया, अच्छा स्ट्रोक है। बेहतरीन बल्लेबाजी अभी तक रही है ब्रिजेश द्वारा। गेंद को जल्दी भाप रहे कि अगर क्या ऑफ स्टंप के बाहर गेंद है, ऑफ स्टंप से अंदर आ रही है, मिड स्टंप से एक बार लेग स्टंप की तरफ जा रही है, ये एक बार फिर भापना बहुत है, तब जाकर वो अच्छे पोजीशन में आ रहे हैं। ब्रिजेश का बहुत ही बेहतरीन प्रदर्शन इस प्रतियोगिता में। स्कोर इसी के साथ 18 पर पहुंच चुका है। 31 का टारगेट। बल्लेबाज स्ट्राइक रन पर बल्लेबाजी कर रहे हैं चिराग, 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं, सामना करेंगे पांडे का। ऑन साइड पर स्क्वायर लेग, मिड विकेट और एक खिलाड़ी बक्का कॉर्नर पर मौजूद, लॉन्ग ऑन बाउंड्री पर है बल्लेबाज चिराग के लिए। शो हवा में गेंद और गेंद के नीचे खिलाड़ी लपक लिया कैच। चिराग की पारी समाप्त। अनिल क्या कहना चाहेंगे, जिस तरह से मुकाबला है ये मैच बहुत महत्वपूर्ण रहेगा। 31 सेमीफाइनल का मुकाबला खेल रहे और आपके पास बैंक बैलेंस नहीं है और सामने ब्रिजेश से बेखौफ बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज है, तो
इस मैच में लंबी कंस्ट्रक्शन के लिए बहुत सारी समस्या है। समस्या ही तो है क्योंकि उनके सामने ब्रिजेश जैसा बल्लेबाज है, बैंक बैलेंस भी कम है, रन भी कम है, और उसके बाद उनके सामने ब्रिजेश जैसा बल्लेबाज भी है सर. तो वन साइडेड यापर मुकाबला केला जाएगा सर. ब्रिजेशला आपण पाहिले या प्रतिमेमध्ये अप्रतिम फॉर्ममध्ये दिसते, प्रत्येक मॅचमध्ये स्वतःला साबित केलंय आणि लवकर आउट होत नाही, आपला लवकर विकेट देत नाहीये. असं कोणत्याही प्रकारचा शॉट खेळत नाही की ज्याने त्याने चुकीचा स्ट्रोक खेळलाय आणि त्याच्यावरती तो आउट झालाय. ताच चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय या प्रतिमेमध्ये ब्रिजेश. आणि आता सामना नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे एक टेनिस क्रिकेटमधले गोरेगावचं नाव उंच शिखरावर ठेवून देणारा राज सिंग. राज सिंह के पास काबिलियत है, लेकिन उनका रोल क्या होगा वो देखना बहुत जरूरी है। अब देखिए, दो तरीके होते हैं मैच समाप्त करने के। एक वीरेंद्र सहवाग स्टाइल, जल्दी मैच समाप्त करना है, और दूसरा तरीका धोनी स्टाइल, वो मैच करीब लेके समाप्त करते हैं। तो आप क्या जल्दी मैच समाप्त करेंगे या आराम से खेलेंगे मैच के वो जो आपका टोटल है, वो आपकी जो मंजिल है वो उसकी तरफ जाके वो मैच समाप्त करेंगे। राज सिंह बहुत ही होनहार खिलाड़ी, स्कोर 18 रन। गेंदबाजी पांडे कर रहे, पांडे का ये अच्छा ओवर साबित हो रहा है। इस ओवर में एक चौका जरूर आया था कबर बाउंड्री की तरफ। एक दर्शन स्ट्रोक बल्लेबाज ब्रिजेश का, उधरबाज खिलाड़ी है मैदान के अंदर राज सिंह। पांडे साहब तैयार, विकेट मिला है, कॉन्फिडेंस बनने वाला है। छोटा टोटल है, फुल टॉस। एक खिलाड़ी स्लिप में मौजूद है, नो बॉल का इशारा किया गया, और अब जाकर ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। अनिल, क्या कहना है जिस तरह से पांडे साहब गेंदबाजी कर रहे हैं? स्कोर 20, 11 रनों की जरूरत। सर एक प्लॅन बनवला होता राज सिंगसाठी. आपण पाहतो वसीमभाईच्या बाजूला एक स्लिप तैनात केलेली, एक प्लॅन बनवून टाकण्याचा, पण हा चेंडू मला असं वाटतं वेगाच्या बढ्यामध्ये ना हातातनं सुटलाय. विकेट किपरने देखील तो बॉल पकडल्याने स्लिपलाही देखील प्लेअर होता, त्याच्याही देखील हातातून चेंडू निसटलाय. हेच म्हणावं लागेल कारण फायटिंग स्वर जर बनवला असता तर नक्कीच ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेले होते, कारण आपल्याकडे पांड्यासारखाही देखील एक तेच तरच गोलंदाज आहे. गेंदबाजी बहुत बढ़िया, लेकिन गेंदबाजों के लिए गेंदबाजी करने के लिए वो जो कुशन चाहिए था, बैंक बैलेंस चाहिए था, वो बैंक बैलेंस नहीं है। जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। इस ओवर में बढ़िया गेंदबाजी रही है पांडे की। एक चौका आया, उसके बाद में कमबैक किया। गेंदें बहुत है, 18 गेंदों का खिलाना बाकी, और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। इसके लिए सर ब्रिजेश भी शांत खेले, कोई जोखिम नहीं ले रहे यहाँ पर बिकम, कोई जोखिम भरा स्ट्रोक नहीं खेले. उनको पता है आसानी के साथ यहाँ पर रन बनेंगे, क्योंकि आज के दिन में यहाँ पर विक्रम रिकॉर्ड बनाया ब्रिजेश ने. 6 गेंदों में 6 सिक्सर मारे, तो 30 रन क्या है इस बल्लेबाज के सामने. ब्रिजेश का ये जो कारनामा है कि यहाँ से उनके करियर में तो एक बहुत बड़ा सा बदलाव आ जाएगा, वो देखना बहुत जरूरी है। क्योंकि चर्चा होती है गोरेगांव प्रीमियर लीग में आपने 6 छक्के जड़े हैं, तो उसकी चर्चा होगी। तनबैट की तरफ गेंद को स्टीयर किया गया, 1 रन लेने का मौका। गेंदबाजी कर रहे गेंदबाज इस वक्त अक्षय। ये सिंगल भी है ना अनिल, कांटे की तरह चुभने वाला है। सर जब पांडे जी आए तभी एक स्लिप लगाई थी, लेकिन स्पिनर आए तभी स्लिप हटाई गई है. इस गेंदबाज के सामने अगर आप स्लिप तैनात करते यहाँ पर एक विकेट का मौका था, क्योंकि स्लिप की तरफ गेंद गई थी सर. और एक बात में देखिए, कॉन्फिडेंस, जो गेंदबाज को कॉन्फिडेंस मिलता है, मुझे स्लिप मिली है तो मुझे उस तरह से वो गेंदबाजी करनी है। तो अभी लेग ब्रेक गेंदबाजी हो रही है, तो स्लिप का होना बहुत जरूरी है, स्लिप को हटाना नहीं है। देखिए बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, तेज तर्रार गेंदबाजी। पांडे साहब को अपने स्लिप दिया, और जो लेग ब्रेकर गेंदबाज है उनको स्लिप नहीं है। यही जब आपने कहा था कि सोच विचार के साथ यहाँ पर फील्डिंग लगानी पड़ेगी, अपने बॉलर के साथ आपको बात करनी पड़ेगी कि आप बॉलिंग पर आ रहे कि आपको किस तरह की फील्डिंग चाहिए. अब स्लिप की जरूरत नहीं होगी, विकेट कीपर अपना काम करेंगे। जरूरत नहीं है। विकास आएंगे मैदान के अंदर, और ब्रिजेश बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, शानदार खेल इनका जरूर रहा। लेकिन इस मैच की अगर बात करें तो थोड़ा धीमा स्टार्ट है, जोखिम भरे स्ट्रोक नहीं खेल रहे। और बल्लेबाज राज सिंह, जिनका शिकार किया अक्षय ने, लेकिन एक विकेट से बात नहीं बनेगी। 10 रन 9 रन अगर आपको डिपेंड करने हैं तो विकेट गुच्छे में चाहिए। कल भी मैंने कहा था वो गुच्छा अंगूर का होना चाहिए,
विकेट ही ऑल आउट करेंगे तभी एक बार फिर आपके लिए वो मैच बनने वाला है, नहीं तो कोई विकल्प नहीं है। 10 रन डिपेंड करने, 10 रन। अभी 9 बचे हैं, 9 रन डिपेंड करने। तर विकास आला एक यंगस्टर, एक उभरता खेळाडू गोरेगाव मधला सर. सीझन 6 मध्ये खानसाप लेजंड ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ह्या खेळाडूने पाठवला होता सर. मोठमोठे खेळाडू होते त्या टायमाला, ब्रिजेश होता, सुफियान होता, राज सिंग सारखे, रमजान सारखे खेळाडू होते, पण त्यामध्ये खानसाप लेजंड ट्रॉफीमध्ये हा जो फलंदाज आला ना सर, त्याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला होता. विकेट कीपर के बारे में बिल्कुल चर्चा हो रही है, जो हमेशा चर्चित है। अभी हम यहाँ से बातें कर रहे हैं कि भाई स्लिप होनी चाहिए थी, अब तो विकेट कीपर ने कहा स्लिप की जरूरत नहीं है, मैं अकेला काफी हूँ। काफी अकेला है या अकेला काफी है, अकेला काफी हो, विकेट कीपर ने यही कहा। अब चक्कर देखिए, 15 गेंदों का खेल, 9 रनों की जरूरत, अगर 2-3 अच्छी गेंदें आएगी तो मैच तो बिल्कुल बनने वाला है। वसीम भाई की बात करें तो वो बंदा अकेला ही काफी है सर. 2 तरीके लोग होते हैं, मैं काफी अकेला हूँ, मुझे कोई मदद नहीं करता, और मैं काफी अकेला अकेला हूँ, मैं काफी अकेला हूँ, मुझे कोई फर्क नहीं पड़ता। तो मेरे हिसाब से वसीम भाई वो दूसरी तरह के है, मैं काफी अकेला हूँ, मुझे कोई फर्क नहीं पड़ता। बढ़िया, अब थोड़ा सा स्लीप लेके आया, लेकिन वो सेकंड स्लीप है। एक रन के साथ रन संख्या, एक बार फिर स्कोर आगे बढ़ता, रन संख्या 23 रन। विशाल स्कोरिंग कर रहे हैं। बहुत सारे स्कोरर को मैंने देखा है कि ऐसे होते हैं कि जो हम कमेंट्री कर रहे हैं वहाँ उनकी तरफ देखने की जरूरत है, वो बातें करते रहते हैं, इतना स्कोर हो गया, एक बार फिर इतने रन चाहिए, बहुत सारी चीजें। जोगेश्वरी बॉयज से कर्णधार अजित सावंत आपण समर्जन कक्षाकडे घ्यायचे। ओ कॅच, काफी अकेला हूं लेकिन अकेला काफी हूं, क्या एक बार फिर शानदार। अभी धीरे धीरे ये मैच बन रहा है, नहीं गेंदे वैसे एक बार फिर मैच बहुत करीब आ गया है। आपके पास 14 गेंदे हैं, जीतने के लिए 9 रनों की जरूरत है, 8 रनों की जरूरत है। अगर हमारे स्कोरर बिल्कुल विशाल है, बहुत बढ़िया काम कर रहे कल से। विशाल की बात करें तो बतौर स्कोरर अच्छा काम किया। हाँ? अभी जो 3 विकेट आए ना, जिसमें वसीम भाई का बहुत बड़ा रोल है। वसीम भाई आपके लिए काफी अकेला है, लेकिन अकेला काफी है। 3 कैच उस्मान आए हैं। अनिल एक बात अच्छा, 14 गेंदों में 8 रनों की जरूरत है। तेरह गेंदों में 8 चाहिए, आखिरी गेंद। अनिल अब वैसे रन कम चाहिए, लेकिन क्रिकेट में मैंने खास करके टेनिस क्रिकेट में ये दिक्कत देखी है कि सिंगल बनाना बहुत मुश्किल होता है। नक्की सर, सिंगल बनवणं खरंच तसंच अवघड असतं. आपण पाहिलं तर जो खेळाडू ते चौकार षटकारच मारण्याचा प्रयत्न करतो, पण स्ट्राईक रोटेट सिंगल डबल येणं खूप गरजेचं आहे सर. कारण एक एक 2-2 रन हे खूप महत्त्वाचे असतात. मैंने इस सीजन में देखा है 6 गेंदों में 7 नहीं बने, डिपेंड किए गए, 6 गेंदों में 6 डिपेंड किए, 4 गेंदों में 4 डिपेंड किए गए। नजीर थोड़ा पीछे आ जाओ ना प्लीज, बाउंड्री लाइन से थोड़ा पीछे आ जाओ. 13 गेंदों का खेल, जीतने के लिए फिलहाल 8 रनों की जरूरत है, रन संख्या 23। वसीम भाई ने अभी भी हार मानी नहीं है सर. और ये देखिए, बढ़िया कीपिंग, बढ़िया बॉलिंग, फ्लाइटेड बॉल थी, यहाँ पर बीट किया. अब आने वाली 12 गेंदों में रन बनाने हैं जीतने के लिए 8. 8 रनों की जरूरत है, मैच समाप्त नहीं। बिल्कुल इंटरेस्टिंग मैच है, 12 गेंदों में 8 चाहिए। सर्वजण या ठिकाणी ऐकत असतील तर टेनिस क्रिकेट लेदर बॉल मध्ये सिंगल अगदी बनते, पण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एकेरी धाव घेणं सगळ्या म्हणजे अवघड बळणावरचं दुखणं झालेलं आहे। या सीझन मध्ये 6 मध्ये 7 नाही झाल्या, 6 मध्ये 6 नाही झाल्या, 4 मध्ये 4 नाही झाल्या, 16 मध्ये 8, 18 मध्ये 8 नाही झाल्या। आता किती बघा, समीकरण 12 मध्ये इथे 8 आहे, 15 मध्ये 9 होतं, पण एकेरी धाव घेताना दमछाक होते खेळाडूंची टेनिस मध्ये। हे सत्य आहे, वास्तव आहे।
षटकार चौकार सोपं आहे, पण एकेरी दुहेरी धाबा अवघड वळणावरचं दुखणं होऊन बसलेलं आहे टेनिस क्रिकेटसाठी. नक्की सर, हे आपण खरंच बरोबर बोललात. सिंगल काढणं हे बरंच काय कठीण आहे. चौकार षटकार आपण फक्त बॅट फिरवण्याचे काम करतो, पण सिंगल हे ढकलणं फिल्डिंगशी खेळण्याचं बरोबरीच आहे. जशी फिल्डिंग आहे त्याच्यामध्ये गॅप काढून सिंगल डबल करणं खूप अवघड असतं सर. खास करून प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पण हेच बघितले, म्हणजे आमदार शेखर निकम चषकामध्ये जिथे सगळे व्यावसायिक खेळाडू खेळत होते तिथे पण आपण बघितलं तर एमरोजने 6 चेंडूमध्ये 7 धाबा डिपेंड केलेत. फिराज मोहम्मदनं देखील आपण बघितलं तर तिथे 6 चेंडूमध्ये 6 धाबा डिपेंड केल्या. आणखीन एक 2 आठवणी आहेत ते मी सांगेल या मोसमामधल्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रिन्स आणखीन अडचणी मांडणार आहेत. प्रॉब्लम कभी मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य से बड़ा करता है. 11 गेंदों का खेल और 11 गेंदों में जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. पण सर म्हणतातली कोणालाही हलक्यामध्ये घेऊ नये. हा सामना हलक्यामध्ये घेतलाय. आता 11 बॉलमध्ये 8 धाबा बनवायच्या सर. ओव्हर कॉन्फिडन्स आयुष्यामध्ये कधीच करू नये. देखिए कॉन्फिडेंस और ओवर कॉन्फिडेंस मैं आपको बताऊंगा क्या होता है. गेंदबाजी के लिए गेंदबाज प्रिंस लवी कंस्ट्रक्शंस के सारे खिलाड़ी आराम से बैठे हुए थे, लेकिन पिछले 3 गेंदों में जो मोमेंटम बनाए ना वो सीधे बाउंड्री लाइन की तरफ आ गए. अब दोनों टीम एक दूसरे के बाजू में सर. ये क्या कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा है. ओ माय गॉड, बैंक बैलेंस कम है, खर्चा ज्यादा हो रहा है. नो बॉल नहीं, डिक्लेयर क्षेत्र में गेंद चली एक गई. आहे, एक आहे. तो सब लोग बोलेंगे ओ नो नो क्या हो रहा है मैदान के अंदर. ये गेंद डॉट बॉल होनी चाहिए थी. पर सर वो ओ नो 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 ये किसके लिए था मालूम है? बसे भाई ने जो गेंद छोड़ी ना, इस पे रन था, उस पे रन गया, इसलिए यहाँ पर उनके खेमे से आवाज आई ओ नो. हाँ बिल्कुल. अब आपके पास 10 गेंदे, 10 गेंदों में जीतने के लिए 7 रन चाहिए. 2 अच्छी गेंदें चाहिए बॉलर के लिए. ड्रीम बॉल और एक अच्छी गेंद. सर वो 2 गेंदों में से एक गेंद तो ये अच्छी आई यहाँ पर. और प्रिंस है, प्रिंस का मतलब होता है राजा. बहुत बढ़िया गेंद टर्न कर रहे हैं. अब लवी कंस्ट्रक्शन की तरफ से आवाज आ रही है और दूसरी तरफ से मुंबई बॉयज के खेमे में सन्नाटा, कोई आवाज नहीं है. व्हाट ए मैच. सर अब तक तो छाव थी, लेकिन अभी धूप भी निकली है. गर्मा गर्मी का माहौल. जिसके नाखून बड़े वो नाखून चबाना चालू कर दे सर. जिसके पास नाखून है वो भी चबाएंगे, जिसके पास नाखून नहीं है वो भी चबाएंगे. अब आपके पास 9 गेंदे 7 रनों की जरूरत. लेकिन जिसने काटे उसने जितने बचे वो भी ले ले. वो भी काट दे अब. 9 गेंदों का खेल, 7 रनों की जरूरत है. और एक अच्छी गेंद आ गई, वो अच्छी गेंद जैसे हम चर्चा कर रहे हैं. शानदार खेल. लवी कंस्ट्रक्शन अब तालियां बजाने इन्होंने शुरू कर दिया है. अब ये सारे जो समर्थक है ना यहाँ देखिए सब अस्वस्थ हैं. सर क्या से क्या हो गया, ये गाना है ना, वही गाना है यहाँ पर. क्या से क्या हो गया, ये मैच कहाँ पर थी और ये कहाँ पर लाई ये मैच ने. वो तकलीफ है कि मैंने पहले कहा कि टेनिस क्रिकेट में ब्रिजेश मना किए ना. नहीं मना किए ना, मना किए तो नहीं जाने का अंदर बस. चला पंचांच्या परवानगीशिवाय कोणी प्लेयर आज जाऊ नये. मैच को कंटिन्यू करना है. वसीम भाई क्या बोल रहे हैं भाई, मैच को कंटिन्यू करना है क्योंकि मोमेंटम हमारे पास है और मोमेंट को पकड़ के रखे. मोमेंटम दिखता नहीं, हवा की तरह होता है. लवी कंस्ट्रक्शन जल्दी मैच एक बार फिर कंटिन्यू करेगा. आपके पास गेंदे शेष है यहाँ से 8-7 रनों की जरूरत. कमाल का मैच, काटी की टक्कर मैदान के अंदर. 31 रनों का टारगेट. सेमीफाइनल का मुकाबला. गेंदबाजी करेंगे गेंदबाज प्रिंस, सामना करेंगे बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर फिलहाल इस वक्त उस्मान विकास, दोनों को यहाँ पारी को संभालना है. उस्मान नॉन स्ट्राइकर एंड पर विकास ऑन स्ट्राइक. अब अब गेंद गैप में चली गई है. 2 रन लेने का मौका मिलेगा. तीसरे के लिए वापस आना चाह रहे हैं, यह खतरा हो सकता है लेकिन थ्रो अच्छा नहीं है. ओ माय गॉड, मोए मोए 4 रन. जितनी मेहनत यहां मेरे हिसाब से की थी गेंदबाज ने उस मेहनत पर अपने पानी फेर दिया. प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य से बड़ा करता है. अब देखिए ये खेमा जो लेफ्ट साइड पर खेमा है ना वो खुश हो जाएगा मुंबई बॉयज का. अब लेवी कंस्ट्रक्शन के खेमे में सन्नाटा है. जीतने के लिए फिलहाल 3 रनों की जरूरत. 3 रन चाहिए. सर अभी सबका गुस्सा वो जो खिलाड़ी था उसके ऊपर आ रहा है, संजीत के ऊपर. पीछे कोई नहीं अनिल,
एक्स्ट्रा कवर पर पीछे कोई नहीं है, गैप में गेंद को खेला गया, तो रन नहीं आ रहे थे। तीन रन चाहिए। गेंदों की बात करें तो 7 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ। बहुत अच्छा मैच। थोड़ा पीछे आइए, थोड़ा पीछे आइए, थोड़ा पीछे आइए। लेवी कंस्ट्रक्शन 3 रन चाहिए। मैंने एक ऐसा मुकाबला देखा था, वो भी प्रोफेशनल था, जिसमें राहुल जोगड़िया गेंदबाजी कर रहे थे और पुणे के अविनाश रामगुड़े बल्लेबाजी कर रहे थे। इस गेंद के बाद वो कहानी बताऊंगा। 6 गेंदों में 2 रनों की जरूरत थी और क्या हुआ था। भगवा चषक रत्नागिरी जिला खेड़ में ये बार टूर्नामेंट था। पिंडी में तकदीरी। वसीम भाई थोड़ा सा समय ले रहे हैं मेरे हिसाब से। इस वक्त एक अच्छी गेंद बहुत महत्वपूर्ण है। एक ड्रीम बॉल की जरूरत है। 6 गेंदों में 3, ये भी इंटरेस्टिंग मैच हो सकता है। 7 गेंदों में 3 चाहिए वैसे। अब हमें गेंद और गेंद, वन बॉल बाउंड्री लाइन के बाद 4 रन। मुकाबला जीता है मुंबई बॉयज ने। फाइनल में पहुंचने वाली दूसरी टीम, कांग्रेचुलेशन। विकास मैन ऑफ द मैच। टूर्नामेंट की पहली हैट्रिक लेने वाले गेंदबाज हैं। रन भी बनाए इन्होंने और मैच हैट्रिक और 2 चौके इनके बल्ले से फिनिश किया। प्रेशर भी बना था। अभी ये मैच लग रहा था एक बार फिर फंस रहा है, उस वक्त इन्होंने बहुत बढ़िया बल्लेबाजी की। पावर अप लवी कंस्ट्रक्शन टीम के कप्तान आइए, आपका सम्मान हो जाएगा। पावर अप लवी कंस्ट्रक्शन कैप्टन प्लीज। पावर अप लवी कंस्ट्रक्शन टीम के कप्तान अमित सोनवणे। अमित सोनवणे अमित सोनवणे आपण प्लीज व्यासपीठावरती या। 50+ के सारे खिलाड़ी बिल्कुल तैयार ही थे। अमित सोनवणे आपण व्यासपीठावरती या। Vikas man of the match. Hat-trick. Excellent bowling. Well bowled. Vikas please. Vikas man of the match.